श्री गणेशाय नमः। आज अध्याय नंबर 6. श्री गणेशाय नमः, श्री महाकालाय नमः, श्री पुरुषोत्तम माताय नमः। बरोबर आहे। मागील अध्यायात राजा पुरुषोत्तम मासाचा यथाविधी पूजनाने सर्व सुखाची प्राप्ती झाली असे सांगितले, म्हणून मला त्याची कथा श्रवण करावी। तेव्हा नारायण मुनी नारदास म्हणाले, ही कथा गंगेसारखी पवित्र पावन आहे। हे देशात चित्रधर्मा नावाचा महापराक्रमी शुद्धमती राजा होऊन गेला। त्याला एक महातेजस्वी मोठ्या डोळ्याचा मुलगा झाला। त्याचे नाव दृढधन्वा। जन्माला जसा जसा तो मोठा होऊ लागला तसे तसे त्याचे सद्गुणी वाढू लागले। तो धर्मपरायण 64 कला निपुण झाला। त्या विद्या त्याने गुरुपासून शिकून घेतल्या। तो सर्व लक्षणी सुसंपन्न असून राजनीतीतही प्रवीण होता। त्याच्या अंगी आवश्यक असणारे सर्व गुण म्हणजे शौर्य, उदारता त्याच्या अंगी होते। तो पुढे वयात आल्यावर सर्व प्रजेस सुखात ठेवत असे पाहून त्याच्या वडिलांनी विचार केला की आपला पुत्र प्रजा पालन करण्यास समर्थ झाला आहे, म्हणून त्यास राज्यावर बसवावे आणि उगाच्या संसारात व्यर्थ काळ न दवडता हरिभजन करावे, कारण आजपर्यंत आपल्या पूर्वजांनी पण हेच केले। तीच रीती आपणही अवलंबवावी। म्हणून चित्रधर्म राजा पुलो ऋषीच्या आश्रमात गेला आणि तेथे निराहार राहून निद्रा वर्ज करून तपाचरण कृष्ण नामस्मरण करून शेवटी मोक्षास प्राप्त करता झाला। विश्वकर्माचा मृत्यूच्या वृत्तांत ऐकून दृढधन्वाला वाईट वाटले। त्याने त्याची उत्तरक्रिया केली। गायी, जमीन, हिरण्ये, दाने केले। घोडे, रथ, हत्ती, शिबिका देऊन अनेक ब्राह्मणांना तृप्त केले। अशा प्रकारे वडिलाचे पितृकाळ संपल्यावर तो दृढधन्वा राजा पुष्करावर्तन नगरी धर्माने न्यायाने राज्य करू लागला। दृढधन्वा राजाच्या प्रियेचे नाव सुशीला असे होते। ती विदर्भ कन्या गुणसुंदरी, महासती व रूपाने अनुपम सुंदर होती। तिच्यासारखे त्रिलोकात कोणीच नव्हते। तिला 4 पुत्रे झाली। त्यांचे नाव चित्रवाक, चित्रवाहा, मणिमान व चित्रकुंडल आणि एक मुलगी झाली। तिचे नाव होते चारुमती असे राजाने ठेवले। त्यांचे कुटुंब वाढत होते। राजा शांत, दाता, परमउदार, प्रतापी, शूर होता। तसेच ते वेदांगणामध्ये सुजाण होता। धनुर्विद्येत कुशल, तसाच तो पृथ्वीसारखा क्षमाशील होता। तर सागरासारखा धीर, तर गंभीर होता ब्रह्मदेवासारखा। त्वरित प्रसन्न होणाऱ्या शिवासारखा व कार्तिवीर्यासारखा उग्रवीर्यही होता, पण फक्त शत्रूसाठी। रामासारखा एक पत्नीव्रती होता, तर विष्णूसारखा शत्रूंचा नाश करणारा होता। त्याला सर्व राजे कारभार देत असत, मान देतात। याप्रमाणे आकाशात चंद्र तसा दृढधन्वा। पृथ्वीवर त्याची कीर्ती 4 लोकात पसरलेली होती। शुक्ल पक्षाच्या चंद्रासारखी त्याची ऐश्वर्याची वृद्धी होत असे। त्याच्या मनात दुर्बुद्धीचा शिरकाव होत नसे। सर्व सुखाच्या आनंदाने उपभोग घेत असता एका रात्री त्याला मनात विचार आला की हे अतुल वैभव मला प्राप्त जे झाले आहे, मला ते कोणत्या पुण्याच्या प्रभावाने प्राप्त झाले आहे। मी आजपर्यंत कोणतेच तपाचरण, दान, धर्म, होमादी सत्कर्म केले नाही। मग माझा एवढा मोठा भाग्योदय कसा झाला? तो त्याच रात्रंदिवस विचार करीत होता। मनातल्या मनात विचार करी कोणास तरी विचारावे असेही त्याच्या मनात येत असे। तो सकाळी उठला। त्याची नित्यकर्म आटोपल्यानंतर निरनिराळे दाने दिली आणि विप्रचरण वंदिली आणि घोड्यावर बसून घोर वनात मृग्या करण्यासाठी गेला। त्याच्याबरोबर शस्त्र घेऊन तयार असलेली चतुरंगिनी सेना, गज, अश्व, उट, पायदळ होतीच। राजा त्या ठिकाणी घनदाट जंगल होते। मोठे मोठे वृक्ष, माणसाच्या पायाचा आवाजही ऐकून तेथील पक्षू पळत अशा ठिकाणी राजाने अचूक बाण मारून वाघ, वराह, गवे, हरिण यांची शिकार केली। राजाने एक मोठ्या हरिण पाहून त्यांना बाण मारला, परंतु त्या बाणाने मरून न पडता त्या बाणालाच घेऊन ते दूर पळून गेले। त्याच्या रक्ताचे बिंदू पडत गेले। त्या मार्गाने राजेश्वर घोडा हाकत एक तास त्याचा मागोवा घेण्यासाठी गेला। तो हरिण घनदाट जंगलात दूरपर्यंत गेला। राजाने सगळीकडे त्याचा शोध घेतला, परंतु तो काही त्याला सापडला नाही। दुपार झाली। सूर्य डोक्यावर आला। राजाचे अंग उन्हाने तापू लागले। त्याचा जीव तहान लागल्यामुळे कासावीस झाला। त्याच्यासोबतचे सेवकही नव्हते। राजा स्वतः पाण्यासाठी शोध घेऊ लागला। तेव्हा त्याला सागरासारखे एक मोठे सरोवर दिसले। तेथे जाऊन त्याने उदक प्राशन केले आणि घोड्यालाही पाणी पाजले व धनुष्यबाण घेऊन तयार झाला। तेथे गगनाला स्पर्श करण्याची स्पर्धा करणारा एक वटवृक्षाला घोड्यास बांधून
त्याच्या छायाखाली राजा बसला. तेवढ्यात तेथे एक सुखपक्षी आला. सुखपक्षी म्हणजे एक पोपट त्याच्यावर झाडावर येऊन बसला व तो मनुष्यवाणीने बोलू लागला. मनुष्यवाणी त्याचे ते अनुपम बोलणे त्याच्या संबंधित होते. विद्या मान तुल सुख का माया ती लोके ती दे भूतले न चिंतयसी तत्वत धोरणशी. याचा अर्थ असा होता की या पृथ्वी तलावरच्या या सुखांना जे अलौकिक आहे आणि तू त्यात मुख्य मानतोस, परंतु तत्वांना विचारतही नाही, तर तू कसा पावन होशील. अशा शुकाच्या उच्चारलेल्या श्लोक ऐकून राजा आनंदित झाला आणि जो मधुर असा श्लोक सतत म्हणतो त्याचे त्यांना अर्थ दुर्बोध आहे, या सार भरलेले आहे असे त्यास वाटले. श्रीकृष्ण सेवक परीक्षिती जेव्हा भावबौद्धीत निमग्न होता तेव्हा नाही का त्याला भागवत श्री शुकदेवाने सांगूनच त्याचा उद्धार केला. तसेच मलाही वाटते की या व्यासाचा मुलगा शुक येऊन मला बोध करीत तर नाही ना या रूपाने. त्याशिवाय अशी शुद्ध वाणी कोणाचीच असू शकेल बरे. अशा प्रकारचा राजा विचार करीत असता त्या ठिकाणी राजाची सेना आली. तेवढ्यात तो शुक पक्षीसुद्धा गायब झाला, गुप्त झाला. राजा आपल्या नगरीत सर्व सैन्याचा आला, परंतु त्या शुकाचे वाक्य त्याच्या अंतःकरणात रुजले होते. तो कोणी विचारल्याशिवाय कोणाच्या प्रश्नाचे उत्तर देत नसे. त्यांनी खानदानी निद्रादी रूपी सर्व भोगाचा त्याग केला आणि स्वतःच्या तंद्रीत राहू लागला. ते पाहून त्याची पट्टर आणि गुणसुंदरी त्याला हात जोडून विनंती करून म्हणाले की हे प्राणनाथा, तुम्हाला काही कमी नसताना ही अवस्था का प्राप्त झाली. आपण असे खिन्न का, दुखी का. आपण खाणेपिणे सोडले, मौन धरले. तुमची ही स्थिती पाहून मला दारुण दुःख होत आहे. हे प्राणेश्वरा, आपण उठावे आणि भोजन करून माझ्याशी काही काळ बोलावे, एवढी माझ्यावर दया करावी. परंतु राणी एवढी विनंती करीत असून देखील राजा एकही शब्द बोलला नाही आणि त्या शुभ वाक्याचा विचार करीतच निवांत बसून राहिला. राणीला अपार दुःखी झाले. तिला पतीच्या चिंतेचे कारणही कळत नव्हते. तिला कोणताच विचारही सुचेना, त्यामुळे ती तळमळू लागली. विचार करता करता कितीतरी काळ संपून गेला. एकदा वाल्मिकी ऋषी राजवाड्यात अचानक आले, ज्यांनी हे रामायणाची रचना केलेली आहे. त्यांना दुरून येताना पाहताच राजाला आनंद झाला. त्यांनी ऋषीचे पाय धरले, भक्तिभावाने दंडवत घातले, नमस्कार केला, पूजा करून परमासनावर बसविले. वाल्मिकीचे पाय धुतलेले पाणी आपल्या डोक्यावर शिंपून घेतले आणि वाल्मिकी ऋषीचे पाय स्वतःच्या मांडीवर घेऊन त्यांना राजा हळूहळू दाबू लागला. राजाच्या मनात शुका वाक्याच्या बाबत बोलावायचे होतेच. तो म्हणाला की मुनी, माझा जन्म सफल झाला. मी कधी काळी कथा ऐकल्या असतील त्याचे फळ मला आज मिळत आहे. आपण मला दर्शन दिले त्यामुळे मी महाभाग्यवान झालो आहे. माझ्यासारखा दुसरा कोणीच धन्य नाही. हे ऐकून वाल्मिकी मुनी आनंदाने म्हणाले की तू जे मधुर बोलला ते योग्यच आहे आणि माझी जे तू आधार आहे ते त्याने उत्तम सेवा केली, त्यामुळे मी धन्य झालो. परंतु तू चिंतातूर का दिसतेस, का आहेस, तुझ्या मनात काय आहे ते मला सांगावे. महाराज विनयाने म्हणाले की हे मुनी, आपल्या आशीर्वादाने मला काहीच कमी नाही, परंतु माझ्या मनात एक महान संशय बाणासारखा उगवला आहे, त्याचे निवारण करावे. राजाने वनात घडलेले संपूर्ण हकीकत जशीचे तशी सांगितली आणि शुकाचे भाषण ऐकून तर खूपच आश्चर्य वाटले, परंतु तो काय बोलला हे काही कळले नाही. राजा म्हणाला, हे मुनी, मला उत्तम 4 मुले आहेत, सुंदर पत्नी आहे, अपार राज्यसुख आहे, गज अश्व रथ पदादी अतुल संपत्ती आहे आणि मला हे पाहिजे तशी अनुकूल परिस्थिती आहे. ह्या सर्व गोष्टी मला कोणत्या पुण्याच्या प्रभावाने प्राप्त झाल्या आहेत हे मला सांगावे. आपण सर्वज्ञ ज्ञानघन आहात, तरी माझा संशय दूर करा. मुनीने डोळे मिटून प्राणायास सुरुवात केली. 2 घटकात त्यांना सर्व लक्षात आले आणि ते म्हणाले की हे राजा, तू पूर्वजन्मी द्रविड देशात सुदेव नावाचा ब्राह्मण होता. त्याचे पूर्वीचे सांगू लागले. तू महाविख्यात होता. तो ब्राह्मण ताम्रपर्णी तीरावर राहत होता. तेथे तो विद्याध्ययन करीत असे. सत्यवादी, स्वतःचा धर्म न तोडणारा आणि जेवढे मिळे तेवढ्याचे संतोष पावणारा होता. त्याच्या बायकोचे नाव गौतमी असून ती गौतमाची मुलगी होती. तिच्यासारखे या जगात दुसरे कोणीच नव्हते. ज्याप्रमाणे पार्वती शंकरासह तशी गौतमी सुदेव ब्राह्मणासोबत राहत असेल, परंतु बहुत काळ लोटून गेला तरी त्यांना संतती न झाल्यामुळे ती अतिशय दुःखी झाली. एकदा ती गौतमी सुदेवाचे पाय चेपत रात्री आनंदाने बसली असता सुदेव गौतमीला गैरून म्हणाले की गौतमी, संसारात पुत्र सुखाहून अधिक कोणतेच सुख मोठे नाही. तप, दान ही सुखे लोकांतरी आहेत, परंतु इह परलोकी सुखदायक एक पुत्र असणे आवश्यक आहे. परंतु मला चांगला पुत्र प्राप्त न झाल्यामुळे माझे संपूर्ण जीवन हे निष्फळ झालेले आहे. ज्या जीवनात येऊन मी जर हे वेदार्थ तत्वाचा बोध घेतला नाही, पुत्राला खेळविले नाही,
त्याचे तोंडही पाहिले नाही तर हा जन्म माझा व्यर्थ गेला. मी दैवहीन आहे. जास्त दिवस जगण्यापेक्षा मरण बरे असे उदग्नीपणाने विचार माझ्या मनात येत आहे. त्यावेळी ती भाषण ऐकून गौतमी सौम्य शब्दात आपल्या पतीची सांत्वना करू लागली की हे प्राणनाथा असे अभद्र बोलू नका. तुमच्यासारख्या ज्ञानीपुरुषाला असे बोलणे शोभत नाही. तुम्ही स्वर्ग जिंकलेला आहे. तुम्ही सत्य धर्म परायण आहात. जेव्हा तुम्हाला ज्ञानीपुत्र झाला नाही म्हणून सुख लाभणार नाही असे कसे होईल. तुमच्यासारखाच एक राजा चित्रकेतू, तोही असाच पुत्रप्राप्ती झाली नाही म्हणून आतुर झाला होता. तेव्हा नारदाने त्याचा उद्धार केला होता. एक अंगराजा होता, त्याला दुःखपुत्र झाला वेद नावाचा. तो त्याच्यापासून होणाऱ्या त्रासामुळे वनात पळून गेला. आजपर्यंत असेही घडले आहेत की मुलामुळे दुःखही प्राप्त झाले आहेत. एखाद्या वेळी तुमच्यावरही तसा प्रसंग येण्याची शक्यता नाकारू शकत नाही. मला तर असे वाटते की आपल्याला मुलगा नाही ही गोष्टच चांगली आहे. तरी जर तुम्हाला पुत्र लालसा असेल तर सर्वार्थ दात्या श्रीहरीची आराधना करावी. ज्याप्रमाणे कदर्माला कपिल झाला तसंच तुम्हाला होईल. हे त्या गौतमीचे भाष्य ऐकून त्या ब्राह्मणाला समाधान वाटले. त्याने हरीची आराधना करण्याचा निश्चय केला. त्याने ताम्रपर्णी नदीत स्नान केले आणि तो विरज वनात जाऊन तपाचरणासाठी बसला. त्याने अरण्य भावाने श्रीहरीची प्रार्थना केली. पाच दिवसाने तो वाढलेली पाणी पिऊ लागला. अशा प्रकारे 4000 वर्ष तपाचरण केल्यामुळे त्रैलोक्य थरथर कापू लागले. ते अतिउग्र तप पाहून भक्तवत्सल श्री प्रसन्न झाले. गरुडावर बसून प्रकट होण्यासाठी त्यांच्या पुढे आले. त्यांचे ते घनसावळे रूप पाहून ब्राह्मणाला आनंद झाला. त्या ब्राह्मणाने परमेश्वराची स्तुती करण्यास सुरुवात केली. साष्टांग नमस्कार केला. हे प्रभू, आपण भक्तवत्सल दिनाचा उद्धार करणारे आहात व शरणगताचे रक्षण करणारे आहात, म्हणून मी शरण आलो आहोत. मी दुःखसागरात बुडत आहे. माझे रक्षण करावे, माझा उद्धार करावा. सुदैव ब्राह्मण स्वस्त्री सहित भगवंतापुढे हात जोडून उभे राहिले. वाल्मिकी ऋषीने दृढ धर्माचे सांगितले जे नारायण मुनीने नारदास सांगितले होते. इतिश्री अधिक मास बृहन्नादी पद्मदा चतुर्थ 6वा अध्याय समाप्त.